नमस्कार, मी आरती. महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी. तर प्रथम पाहूया शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. संजय गायकवाडांची राहण्या दरम्यानची वेशभूषा केली, फक्त ते कृत्य केले नाही. गढूळ पाण्याच्या पुरवठ्याच्या समस्याकडे केडीएमसीचे त्वरित लक्ष द्यावे. मनसेच्या कार्यकर्त्यांचे टॉवेल बनियान घालून आंदोलन. कल्याणपूर्व भागात नळाला गढूळ पाणी येत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. वारंवार पाठपुरावा करून देखील केडीएमसी लक्ष देत नाही. या विरोधात मनसेने टॉवेल बनियान घालून महापालिका ड प्रभाग कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना धारेवर धरत निवेदन दिले. शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांना चांगले जेवण मिळत नाही म्हणून त्यांनी विधान भवनाच्या कॅन्टीनमध्ये राहाडा केला होता. राहाड्याच्या वेळी संजय गायकवाड हे ज्या वेशभूषित होते ती वेशभूषा करून या मनसे कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले. एखादा आमदार जेवण चांगले मिळत नाही म्हणून अशा प्रकारे मारहाण करू शकतो, तर आम्ही कल्याणच्या नागरिकांनी काय करायचे, असा संतप्त सवाल आंदोलनकर्त्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे. यावेळी मनसे कार्यकर्ते योगेश गव्हाणे आणि अंकुश राजपूत यांनी आपल्या संतप्त प्रतिक्रिया देताना सांगितले. ते म्हणाले, कल्याण पूर्वेला गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. या संदर्भात आम्ही नागरिकांचे आव्हान प्रशासनाच्या दारी मांडले आहे. नागरिक सातत्याने फोन करून सांगतात गढूळ पाणी येतंय. पण जर एकनाथ शिंदे गटाचा जो आमदार आहे संजय गायकवाड आहेत, त्यांना खराब अन्न खायला मिळते तेव्हा ते मारहाण करतात, तर मग आम्ही कल्याणकर नागरिकांनी काय करावं? म्हणून आज आम्ही ज्या वेशभूषेत आलो त्याच वेशभूषेत निवेदनही दिले आहे. आता महानगरपालिका प्रशासनाला फक्त विनंती आहे, वजा इशारा दिलेला आहे. येत्या 8 ते 10 दिवसांमध्ये सुधारणा झाली नाही तर नागरिकांना सोबत घेऊन आंदोलन करू. पुढे सांगण्यात आले, मनसेच्या वतीने कल्याण पूर्वेत नागरिकांना गढूळ पाणी येत आहेत. त्या संदर्भात पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना भेटायला आलो होतो. त्यांचं म्हणणं तेच आहे की आम्ही लक्ष देऊ. आमचे मनसे पदाधिकारी संपर्क करतात तेव्हा अनेक अधिकारी नंबर ब्लॉक करतात. लोकांच्या समस्या मांडण्यासाठी आमचे नंबर जर ब्लॉक होत असतील तर इथून पुढे पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना सांगितले, पुढच्या वेळेला येताना गढूळ पाणी आणून त्यांना त्याने आंघोळ घालू. पावसाळ्याच्या काळात विविध साथींच्या आजारांचे प्रमाण हे कल्याण डोंबिवली शहरात मोठ्या प्रमाणावर वाढले असून विविध भागातील नागरिकांना याचा सामना करावा लागत आहे. गढूळ पाण्यामुळे होणारे आजार वाढल्याची मोठ्या प्रमाणावर भीती निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे कार्यकर्त्यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत संजय गायकवाड यांची वेशभूषा करत आंदोलन केले आणि पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना इशारा दिला. त्याने कल्याण पूर्वेला गढूळ पाण्याचा पाठपुरावा होता येत आहे आणि ह्या संदर्भामध्ये आम्ही नागरिकांचा एक आवाज या प्रशासनाच्या दारी आम्ही मांडलेला आहे. नागरिक सातत्याने फोन करतात आम्हाला की गढूळ पाणी येतं. पण जर एकनाथ शिंदे गटाचा जो आमदार आहे संजय गायकवाड, ह्या आमदाराने स्वतःला जर खराब खाणं भेटतं म्हणून तो मारहाण करतो, तर आम्ही ह्या कल्याणकर नागरिकांनी काय करावं? म्हणून आज आम्ही त्यांच्या वेशभूषेमध्ये आलो आम्ही त्यांच्या, आणि त्या वेशभूषेमध्ये एक निवेदन द्यायला आलो. पण त्यांची जी काय वेशभूषा त्यांची घेतली, त्यांची जे रूप होतं ते रूप घेतलं नाही. आम्ही फक्त यांना विनंती, माझा इशारा दिलेला आहे महापालिका प्रशासनाला. गेल्या 8 ते 10 दिवसामध्ये जर याच्यामध्ये सुधारणा नाही झाली तर नागरिकांना सोबत घेऊन एक भव्य दिवस स्वरूपामध्ये आंदोलन नक्कीच छेडू, एवढं नक्की सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनसेच्या वतीने कल्याण पूर्वेत अनेक नागरिकांना गढूळ पाणी येत आहे. त्या संदर्भात पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना भेटायला आलो होतो. पाणी पुरवठा अधिकाऱ्यांचं म्हणणं तेच आहे की आम्ही लक्ष देऊ. पण अनेक वेळा आमचे मनसेचे पदाधिकारी देखील संपर्क करत असताना अनेक पाणी पुरवठा अधिकारी नंबर ब्लॉक करतात. का? लोकांच्या समस्या मांडण्यासाठी आमचे नंबर जर ब्लॉक होत असतील तर इथून पुढे सन्मान्य अधिकाऱ्यांना आम्ही देखील सांगितलेलं आहे, पाणी पुरवठा अधिकारी असेल किंवा प्लॅनचे कंत्राटदार असतील, पुढच्या वेळेस येताना गढूळ पाणी आणून महापालिकेत त्यांना आंघोळ घालू, एवढं नक्की सांगेल. तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आमचे एकच ध्येय, आम्ही तुमच्या सोबत. तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत धन्यवाद.